शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। त्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यासाठी 3 लाखापर्यंत कर्जमाफ होण्याची शक्यता या ठिकाणी आता सरकारकडून वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ते 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा अंदाज ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेला आहे त्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी नमूचे 2000 रुपये ज्या बँकेने सरकारमध्ये दिले आहेत, जवळजवळ 12 बँकेची कर्जमाफी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। या ठिकाणी पाहू देखील शकता, या 12 बँकेची कर्जमाफी सरकार आता करण्यासाठी तयार झाले। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। या तारखेपासून शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याचं सरकारने आता कबूल केले। यामध्ये महत्त्वाची बैठक देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी एक बैठक झाली। त्यामुळे सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणापासून या तारखेपासून होणार असल्याची सरकारने देखील आता जाहीर केलेलं आहे। शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे दिले आहेत, नमो शेतकरीचे पण पैसे दिले आहेत। आता राज्य सरकार जे पीक विमा आहे त्या पीक विम्याचे देखील पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। नेमकं आता कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्याची सरकार कर्जमाफी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची सरकार कर्जमाफी करणार आहे। तुम्ही 2017 पासून ते 2025 पर्यंत कितीपर्यंत कर्ज आता बँकाचं काढून ठेवले। सरकारच्या माध्यमातून समितीसुद्धा आता स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये आता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। यामध्ये समितीसुद्धा स्थापन केलेली आहे। सरकार शेतकऱ्याकडे आता पूर्ण लक्ष देऊ लागले। तुम्ही आता पाहिलं आहे का, एका महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाभ आता सरकारकडून मिळाले। ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांना नमूचे 2000 मिळाले, PM किसानचे 2000 रुपये मिळाले। आता 2 सरकार पाहिले गेले तर जे पीक विम्याचे पैसे आहेत, पीक विम्याचे पैसे देखील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2000 सरकार 17 पासून 2025 मध्ये आतापर्यंत ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे त्यांचं आता माफ करायचं सरकारने अखेर ठरवलेलं आहे। काही शेतकऱ्यांना पीक विमा देखील या ठिकाणी बँकेत जमा झाला आहे। आता म्हणजे कर्जमाफी करण्याकडे आता तुमचा जिल्हा सरकारने नेमकं कर्जमाफी करण्याकडे आता या लिस्टमध्ये सांगितलं आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। नक्की बघा, सरकारच्या माध्यमातून आता काय सांगितले, पहिल्या टप्प्यामध्ये 12 बँकेची कर्जमाफी आता करणार असं देखील सांगितले। जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। मुख्यमंत्री साहेबांकडून आता कर्जमाफीची तारीखसुद्धा फिक्स करून टाकली आहे। त्यांनी देखील सांगितले की आत्ताच आम्ही नमो शेतकरीचा हप्तासुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये सोडला आहे। PM किसानचा हप्ता पण 2000 रुपये सोडला आहे। काही जिल्ह्यामध्ये पीक विमा देखील आम्ही सोडला आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्याचं एक काम त्या ठिकाणी करायचं बाकी उरलेलं आहे, ते म्हणजे आता शेतकऱ्याची कर्जमाफी। आम्ही सर्वात पहिल्यांदा या 12 बँकेची कर्जमाफी करणार आहोत। ज्या शेतकऱ्यांनी या 12 बँकेमध्ये आता कर्ज काढून ठेवले, आता या बँकेमध्ये ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे त्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची बँक असणं देखील अतिशय गरजेचं आहे। तसेच पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलं आहे। यामध्ये काही अटी आणि पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी लावण्यात आले आहेत। या अटी आणि पात्रता एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। त्यानंतर आता कोणत्या 12 बँकेची कर्जमाफी सरकार करणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि कोणत्या जवळजवळ 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे कर्ज आता माफ करण्यात येणार आहे हे सुद्धा समजून घ्या। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बातम्या ऐकल्या असणार की आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परंतु ठामपणे कोणीच सांगत नव्हतं कर्जमाफी नेमकं कधी होईल। परंतु आता सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभा राहिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागले। शेतकऱ्यांना नमूचे 2000 रुपये नुकतेच मिळालेत, तसेच PMचे देखील 2000 रुपये मिळाले। पीक विम्याचे पण काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेत, तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सध्याला सुरू आहे। आता सरकारने देखील सांगितले की आता आम्ही शेतकऱ्याचं एक काम करायचं बाकी राहिले, ते म्हणजे आम्ही आता कर्जमाफी या ठिकाणी करणार आहोत। आता बघा, आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं त्या ठिकाणी सरकारने खरोखर सरकारच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता या सरकारने कर्जमाफीची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे। आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे त्याची तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता या 12 बँकेची कर्जमाफी करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या तारखेला बँकेची कोणत्या 14 जिल्ह्याची त्या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे
तुम्ही सर्वांनी आता लक्षपूर्वक इथून बघायचं आहे। आपण यासाठी सरकारने निवडलेल्या काही अटी आणि पात्रता कर्जमाफीसाठी तुम्हाला समजावून सांगणार आहे। या अटी आणि पात्रतामध्ये तुम्ही बसला तर तुमची यादीसुद्धा म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आता तुमची कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिली अट या ठिकाणी तुमच्यासाठी सांगण्यात आले ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं अतिशय गरजेचं आहे। ही अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे। तुम्ही गरीब आणि गरजू शेतकरी असायला पाहिजे। मग आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी कोणाला म्हणायचं? बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला हे रेशन कार्ड झेरॉक्सवर तुम्हाला कर्जमाफीसाठी पुरावा म्हणून ह्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की आणि या शेतकऱ्यांना पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आम्ही देत असतो, या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड देत असतो ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही खरोखर तुमची कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले, तारीखसुद्धा कर्जमाफीची या ठिकाणी सांगितले। आता सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूने, तर कर्जमाफीची तारीख कोणती सांगितले? आता बघा, या ठिकाणी आता पूर्णपणे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभं राहिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांनासुद्धा नमोचे पैसे सरकारने आत्ताच दिलेत। पीक विम्याचे पैसे देखील सरकार आता देऊ लागले। PM किसानचे पैसे देखील मागच्याच महिन्यामध्ये सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेत। आता लास्टच काम बाकी राखले ते म्हणजे आता कर्जमाफी। त्यामुळे कर्ज जर तुम्ही शेती पिकाचं 2017 पासून ते 2025 पर्यंत या म्हणजे गेल्या 8 वर्षापासून जर शेती पिकाचं कर्ज काढलं असेल तर ती कर्ज तुम्ही भरलं नसेल तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। कारण फक्त सरकारने या 12 बँकेची कर्जमाफी या ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे आणि या 14 जिल्ह्याची यादी देखील आता या 12 बँकांना चौकशीसाठी देण्यात आले आहे। कारण या 14 जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत, जे शेतकरी पात्र ठरतील त्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे, असे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। आता आपण सर्वात पहिल्यांदा कोणत्या 14 जिल्ह्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यानंतर कोणत्या 12 बँकेची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तसेच कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे ही सुद्धा सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून काय आले हे देखील आपण सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही शक्य होईल तिथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेती पिकासाठी कर्ज जर तुम्ही काढला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुमचा व्हिडिओ फायदा करून देणार आहे। कारण आता कर्जमाफीची तारीख सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आता ही शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात दिली जाणार आहे। म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये हा पहिल्यांदा जिल्हा कर्जमाफी सरकारने घेण्याचं ठरवलं आहे। हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आता मी पुढे सांगणार आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर। बघा, लातूर जिल्हा बघा, या लातूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात आता पुढे सांगणार आहेत त्या ज्या बँकेमध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल तर या कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे, याची तारीखसुद्धा पुढे सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा। पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा बघा, यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यासुद्धा या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे। परंतु अनेक शेतकरी वाट बघले आहेत की नेमकं कर्ज तुमचं कधी माफ होणार आहे, याची तारीखसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता फक्त या 12 बँकेची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आता बघू पुढचा जिल्हा। आता सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आले की जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। हा व्हिडिओ तुम्ही बीड जिल्ह्यातून पाहत असाल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले। तुमचंसुद्धा कर्ज या बीड जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल, तुमचंसुद्धा कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। त्याची तारीखसुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। तुम्हाला पीक विमा मिळत आहे, नमोचा हप्ता देखील मिळाला आहे, PM किसानचा हप्ता देखील मिळाला आहे। आता तुम्हाला पाहायला गेलं तर कर्जमाफी सरकार आता खरोखर 100% तुमची आता करणार आहे। आता बघा, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्हा, या जिल्ह्यामध्ये नेहमी पाऊस जास्त त्या ठिकाणी प्रमाणामध्ये पडत असतो। शेतकऱ्यांना पाहिजे तसं म्हणावंसं पीक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळत नाही। त्यामुळेच या जिल्ह्याचा विचार करून सरकारच्या माध्यमातून जवळपास 2,70,000 शेतकऱ्याची या ठिकाणी सरकारने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं ठरवलं आहे। आता बघा, पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे रायगड। रायगड जिल्ह्याची सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी जवळपास 2,70,000 शेतकऱ्याची देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेत। त्यांना पुढे सांगणार आहे, जवळजवळ त्या 12 बँकेमध्ये तुमचं नाव असेल तर या तारखेला तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे।
आता बघा कर्जमाफी होण्यासाठी हालचाली सरकारच्या माध्यमातून वाढलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, काही यादीमध्ये देखील नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्याची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आहेत, जवळपास 3,70,000 शेतकरी कर्जमाफीसाठी या ठिकाणी पात्र झालेले आहेत। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी, या तारखेला तुमचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्याची यादीसुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी या ठिकाणी लिस्ट देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या लिस्टमध्ये या ठिकाणी हे जिल्हे घेण्यात आले आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर असेल, सातारा असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर सांगली असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यांची देखील आता या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। आता कोणत्या 12 बँकेची कर्जमाफी होणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की सांगणार आहे, ते देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। आता व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। त्यानंतर ज्यामध्ये खाजगी बँक आहेत, ज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना आता कर्ज काढले, कारण गव्हर्नमेंट बघा आधीच कर्ज न फेडल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त या बँकेमध्ये कर्ज त्या ठिकाणी दिलं नाही, गव्हर्नमेंट बँकेमध्ये, त्यामुळे खाजगी बँकेमधील शेतकरी जास्त कर्ज काढून ठेवले। त्यामुळे सर्वात पहिला ज्या खाजगी बँका आहेत त्या बँकेचं देखील कर्ज या ठिकाणी माफ करण्याचं सरकारने ठरवलं आहे। त्यामध्ये HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, या 3 बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढले। तर या बँकेतील कर्ज ओझं शेतकऱ्याचं कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या बँकेची कर्जमाफी या ठिकाणी आता होणार आहे। आता ही तारीखसुद्धा आता लगेच तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली, ज्या बँकेमध्ये सर्वात जास्त कर्ज शेती पिकासाठी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। या दोन्ही बँकांचं कर्ज देखील या ठिकाणी ज्या मी जिल्ह्याची लिस्ट सांगितली त्या जिल्ह्यामध्ये तुमची जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। त्यानंतर शेतकऱ्याचे पाहायला गेलं तर अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका देखील कर्जाने डब घायला आलेत, त्यामुळे या बँकेत जर तुमचं कर्ज असेल तर तुमचं कर्ज देखील या ठिकाणी माफ होणार आहे। तुमची बँक कोणत्या ना कोणत्या तारखेला या ठिकाणी कर्ज नक्कीच माफ होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे अत्यंत महत्त्वाची बँक आहे, ते म्हणजे बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, येस बँक, पंजाब नॅशनल बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्यांचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। आता कोणत्या तारखेला कर्ज माफ करण्यात येणार आहे लगेच तुम्हाला पुढे आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर आता पुढची बँक या ठिकाणी सांगण्यात आली ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया। या 4 बँकेमध्ये सुद्धा जास्त शेतकऱ्यांनी कर्ज या ठिकाणी काढल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अशा शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी केलं जाणार आहे। आता तुम्हाला हीच अपेक्षा लागली असेल की कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे, कर्जमाफी व्हावी म्हणून कर्जमाफीसाठी 7 दिवस उपाशी राहिलेले बच्चू कडूने शेतकऱ्याचे नेते त्या ठिकाणी एक अल्टिमेटेट दिला होता, आठवतंय का? बघा 2 ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी कसल्याही परिस्थितीत सरकारने करावी आणि सरकारने तो शब्द आता या ठिकाणी सरकारने दिलेला आहे। आणि त्यामुळेच आता पाहायला गेलं तर 2 ऑक्टोबरच्या आधीच म्हणजे पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चुकीचं पाऊल आता या ठिकाणी कोणीही उचलू नये। नक्कीच सरकार शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभा आहे, त्या ठिकाणी ठामपणे उभा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। नक्कीच तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, लाईक देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।